नमस्कार, शुभ सांजपार. बघू शकता मित्रांनो, आता दिसणारी जी गाडी आहे ते होंडाई कंपनीची होंडाई क्रेटा आहे, जे टॉप मॉडेल आहे. आणि ह्या मॉडेलमध्ये खूप असं चेंज केलं आहे. भला मोठा डिस्प्ले दिलेला आहे तुम्हाला, बघा तुम्ही बघू शकता. आणि हे जे डिस्प्ले आहे, या डिस्प्लेची सेटिंग इथंच आहे का, तर आता हे मधात गेलेलं आहे, मित्र मधात आलेलं आहे. त्याच्यावर ड्रायव्हर असिस्टंट, त्याच्यानंतर क्लस्टर, जसं की क्लस्टर थीम, म्हणजे जे आपला डिस्प्ले आहे असं ओके केल्यावर. आता हे सध्या बी वर आहे, तर ए वर केलं की डिस्प्लेचा कलर बदलतो बघा, आणि सी वर केलं की अजून बदलतो. तर 3 ऑप्शन आहेत. तर हे जे होतं ते पहिलेच केलं आहे मी ते बघा. आणि नंतर अजून बॅक घ्यायचं. पुन्हा ही लाईटची सेटिंग आहे, जे की समोरून असतात लाईट, त्याची कॅपॅसिटी, जे जसं आपण टेरिंग फिरवाल तसा लाईट ते कमी जास्त होणार. तर हे बॅक घेतलेलं आहे. ते डोअर सेटिंग, जसं ऑटो लॉक, ऑन लॉक ह्याच्यात पण सिस्टीम आहे, आपण इथून करू शकता. बघा हे सेटिंग आहे आणि हे बटन आहे खालीवरी करायचं. आता मी बॅक घेतलेलं आहे. हे कन्व्हन्स चे सर्व्हिस इंटरव्हेल, हे साईड ग्लासचं आहे बघा तुम्ही, लाईट वगैरे. जसं की ही सेटिंग जी आहे ते साईड ग्लासची आहे का, तर आपण लॉक केलं तर साईड ग्लास मधात येणार आणि बाहेर जाणार. ह्याच्यात दोन्ही ऑप्शन ओके केलेले आहेत. तर बघा मी बॅक घेतलेलं आहे. युनिटी टेम्परेचर दाखवायचं आहे, तुम्ही बघू शकता. ते बॅक घेतलेलं आहे मी. ड्रायव्हर असिस्टंट, समजा आपण स्पीडची आवाज किती आहे त्याच्यात 3 मे आहे, एक हाय आहे, मिडियम आणि लो. तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला सांगलेलं आहे. आणि याच्यात हे इंडिकेटरचं फॅक्शन आहे. आणि सगळ्यात लास्ट डिस्प्ले रिसीट आहे. आता बघा मी बॅग घेतलेला आहे एकदा. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोण्या टायरमध्ये किती हवा आहे ते पण सांगता. आता चारीमध्ये सेम आहे 39. त्याच्यानंतर युरिया लेवल पण दाखवत आहे तुमचं, जसं की पोल्युशन, धूप पण मारू नये म्हणून आता नवीन केमिकल आलेलं आहे गाड्याला, ते पण दाखवत आहे बघा. आता 1 किलोमीटरचं आहे आणि हे पण किलोमीटरचं आहे, ॲव्हरेजचं वगैरे. आता मी बघा सनरूफ खूप मोठा आहे, उघडलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी बटन दाबतो. आता बघा सनरूफ जरा पुढे येऊन पुन्हा ते पडदा तिथलं लेवल थांबला. आणि आता सनरूफ लागल्यानंतर पुन्हा पडदा पुढे येणार. बघा तुम्ही काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी दिलेली आहे प्रत्येक गाडीमध्ये. आणि होंडाई क्रेटाचा एक रिव्हर्स गिअरचा एक माहिती सांगतो तुम्हाला. काही जण हे जो डिस्प्ले आहे, आता हे गिअर आहे, आता सध्या सेकंडमध्ये आहे. आता मी क्लच दाबलं, आता न्यूट्रल केलेलं आहे. आणि मी आता रिव्हर्स ही पलीकडे कोणत्यात आहे, पण असा लागत नाही. कोणाला वाटते लागलं नाही, तर डिस्प्लेमध्ये दिसते. आता हे फर्स्टमध्येच आहे. तर बघा हे असे 2 बोटं घालायचे, ऐकून असे 2 बोटं घालायचे. हे बघा प्रेस केलं, हे प्रेस करायचं आहे, असं प्रेस करायचं आणि असा रिवर्स टाकला की तुम्हाला असं रिवर्सचं दिसणार. आणि काढताना पण असं प्रेस करूनच काढावं लागतं. तर बघा अशा प्रकारे खूप छान फॅसिलिटी आताच्या नवीन गाड्यात आलेली आहे. आणि हिला 2 एअरबॅग आहेत, एक टेरिंगमध्ये आहे आणि एक त्या साईडला आहे. आता खास करून दुसरं एक माहिती सांगतो. जणू की आपण पूर्वी ऊन लागायचं म्हणून काचाला फिल्म वगैरे मारायची, पण आता कंपनीनंच एक वेगळं भन्नाट डोकं लावून त्या दारामध्येच कंपनी फिटेडच पडदे दिले आहेत बारीक, तुम्हाला दाखवतो उतरून. तर बघा हे काच आहे, काचाचा काही संबंध नाही, काच पलीकडं आहे. बघा हे मी काच काढलेला आहे. आता हे तुम्हाला लागेल, हे अलीकड साईडला पडदा आहे, असा उचलायचा
उचलल्यावर हे अडकलेलं आहे बघा. आता तुम्हाला काही त्रास होणार. आता मी काचवरी करतो बघा आणि पुन्हा याला असं काढायचं आणि असं सोडून द्यायचं बघा. आणि सनरूफ बघा केवढा मोठा आहे. चला तुम्ही सनरूफ दाखवतो. पहिले हे बघा मी आता घातलेलं आहे आणि बघा आता मी सनरूफ मधात येत आहे. दुसरं एक दाखवतो मित्रांनो. आता हे डिक्की मी आता ओपन करणार आहे बघा. इथे रिमोट हे लॉकचं आहे, अनलॉकचं आहे आणि हे डिक्की काढायचं बघा तुम्ही. तर बघा ही क्रेटा आहे टॉप मॉडेल, जे की हे वायपर आहे आणि वायपरचं इथे एक छोटं इथं नौजल आहे, इथून पाणी येते. आता साईड ग्लास बाहेर निघतात बघा तुम्ही. मी तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. जसं आपली गाडी अनलॉक कराल तसे साईड ग्लास बाहेर येतात लॉक निघून आलेले आहेत बघा तुम्ही. आणि लॉक केल्यास फारी मदत जातात. तर अशा प्रकारे खूप वेगवेगळं गाडीमध्ये फीचर्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता. न्यू होंडाई क्रेटा टॉप मॉडल